पाहुया दिवसभरातील महत्त्वाच्या मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या। रायगडच्या महाडमध्ये मंत्री भरत गोगावलेंकडून नॅपकिन फिरवत सुनील तटकरेंना प्रत्युत्तर। काही दिवसांपूर्वी नॅपकिनची नक्कल करत सुनील तटकरेंनी भरत गोगावलेंची खिल्ली उडवली होती। स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये रायगडमध्ये भाजपा शिवसेना एकत्र लढू। निवडणुकीत रायगडमध्ये राष्ट्रवादीसोबत युती नसणार, शिवसेना आमदार महेंद्र दळवींचं वक्तव्य। विधानसभा निवडणुकीत ओबीसी उमेदवारांना उभं करून हाकेंनी तोडपाणी केली। लोहा मतदारसंघानंतर भोकर विधानसभेतही हाकेंनी तोडपाणी केल्याचा मिटकरींचा आरोप। ऑडिओ क्लिप ट्विट करत आरोप। अमोल मिटकरी चिल्लर माणूस, त्याच्यावर उत्तर देणार नाही, लक्ष्मण हाकेंचं वक्तव्य। सत्तेत जाण्यासाठी दादांनी काय तोडपाणी केली हे सांगायचं का? विमानातून कशाचं पार्सल गेलं हे सांगू का आम्ही? हाकेंचा हल्लाबोल। नागालँडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का। अजित पवारांची साथ सोडत 7 आमदार सत्ताधारी पक्षामध्ये सहभागी। नॅशनल डेमोक्रेटिव्ह प्रोग्रेसिव्ह पार्टीमध्ये सहभागी। नागालँडमधील आमदार अस्वस्थ होते, कायद्याची माहिती घेऊन कारवाईबद्दल निर्णय घेणार, अजित पवारांची प्रतिक्रिया। त्याच्यात अस्वस्थता होती, ही गोष्ट खरी आहे। त्याच्यामध्ये तूतड वगैरे त्याच्यात काही नियम आहे, त्याच्याबद्दल आम्ही चर्चा करू, कारण शेवटी सगळ्यांनी मिळून असे निर्णय घ्यायचे। 18 जणांनी बळी दिलेल्या प्राण्यांची शिंग कापून सोबत नेली। संजय राऊतांनी मुखपत्र सामलातील रोखठोक सदरामध्ये रहस्य उलगडलं। शंकनाथ ते रेड्याची शिंग या मथळ्याखाली रोखठोक प्रकाशित। गुवाहाटीवरून आणलेली शिंग आम्ही जपून ठेवले आहेत, वेळ आली की कुणाच्या पोटात टाकायची ते आम्ही ठरवू। संजय शिरसाटांचा राऊतांना खोचक टोला। जे गुवाहाटीला गेलो होतो तिथून रेड्याचे जे काही बळी दिला असं त्यांचं म्हणणं आहे। जर आमच्याकडे शिंग असेल तर ते आम्ही जपून ठेवलीत, वेळ येऊ द्या, कुणाच्या पोटात टाकायची ते आम्ही ठरवू। तर म्हशीचा की रेड्याचा बळी दिला हे पाहण्यापेक्षा आमदार कसे गेले हे पाहिलं असतं तर पक्ष टिकला असता। संजय राऊतांच्या टीकेला मंत्री संजय शिरसाट यांचं उत्तर, पश्चाताप करण्यापेक्षा टीका करण्यातच ते धन्यता मानतात, त्यामुळे आजही आउटगोईंग सुरूच आहे, शिरसाटांचा टोला। तिचा बळी दिला का रेड्याचा बळी दिला हे पाहायला संजय राऊत कुठून आला होता मला माहित नाही। हे पाहण्यापेक्षा पक्षातले आमदार कसे गेले हे जर पाहिलं असतं तर पक्ष आता टिकला असता।